नारायण खुर्च्या अजून लागतील ना, आणून ठेवतो. चल. रोहिणी, ती चहा कॉफी सरबत सगळ्याची व्यवस्था झाली ना? हो आजी. आणि खाण्याचं काय? जे वडे ना मला थंड झालेले अजिबात चालणार नाही, म्हणजे गरम गरमच वाढा. ठीक आहे. पाहुणे याची वेळ झाली हो ना. आजी. अरे गुरुजी, नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 या. ऐक ना, म्हणजे सगळी व्यवस्था ठीक आहे ना? तू जरा ना स्वतः बघून खात्री करून घे. हो आजी, मी करते. चल. आजी, ही तुम्ही दिलेली साडी नेसली आहे, कशी वाटते? आजी, हे थोडं जास्त नाही वाटत आहे ना? मी बांधून टाकू का केस? पिंट्या नाही बोलला काही? राजवाडे नाही, काहीच नाही. कशाबद्दल? अगं नाही, छान दिसतेस तू. म्हणजे चेहरा नाकी डोळे तर छान आहेसच, पण हा रंग ना तुझ्यावर एकदम छान दिसतोय. हो का? कुणाची दृष्टी नको लागायला. हं? थांब. आजी म्हणलं मी सुद्धा तयार होऊन आलोय. मग मग काय, माझी दृष्ट काढू शकतेस ना तू? आधी माझ्या नाचसुनेला डोळे भरून बघू दे मला. बघ ना किती सुंदर दिसते ती. दृष्टी नको लागायला बाई कोणाची. नाही, या सगळ्यातनं कळलं मला की तुला माझी किती काळजी आहे. तेवढंच बघायचं होतं मला, बाकी काय नाही. बघितलं स्वानंदी, ही असूया ना इथूनच सुरू होते. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुझे लाड केले ना, त्याचे नाही. तेव्हा आजी, तू कोणाशी कशीही वाग, तू माझ्यावर प्रेम कर म्हणजे झालं. आहे रे तुझ्यावर प्रेम. खरं सांगू, तुम्ही दोघे खूप छान दिसतात. इकडे या. हा? इकडे या. काय आहे? लहान आहेस का तू? म्हातारीचं प्रेम बघा किती उद्धू चाललंय नाचसुनेवर. दृष्ट काय काढते, नखरे चाललेत सगळे. मुळात आपले खानदानी दागिने का देते ती तिला? ते जास्त डोक्यात जात आहे माझ्या. जाऊ दे, देऊ दे ग. काय फरक पडतोय? आज ना उद्या ते आपल्याकडेच येणार आहेत. तोपर्यंत आपण काय करतो ना, त्याच्यावर आपण नीट लक्ष देऊया. काय अंशू? Let's begin.